नांदेड जिल्ह्यातल्या माहूर शहरासाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे माहूर येथे 64 वर्षीय व्यक्ती ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती नुकतीच समोर आलेली आहे। जिल्हा सामान्य रुग्णालय नांदेड यांनी दिलेल्या माहितीनुसार माहूर तालुक्यातील कोविड केअर सेंटर येथे दाखल असलेल्या एका रुग्णाचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला होता। त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे, मात्र सदर रुग्णाची प्रकृती ही स्थिर आहे। माहूर तालुक्यातील कोविड रुग्णालय येथे हा रुग्ण भरती असून त्याची प्रकृती स्थिर आहे। जनतेने कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराच्या बाहेर पडूच नये व प्रशासनास मदत करावी असे नांदेड येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नीलकंठ भोसीकर यांनी कळविलेले आहे। 9 मे रोजी सायंकाळी 7 वाजता कोरोना विषाणू संबंधी जो तपासणी अहवाल आलेला आहे त्यामध्ये या 64 वर्षीय माहूर येथील व्यक्तीचा समावेश आहे। त्यामुळे संपूर्ण माहूर परिसर व शहरामध्ये सुद्धा भीतीचे वातावरण तयार झालेले आहे। तरी सुद्धा जनतेने घाबरून न जाता आलेल्या प्रसंगाला तोंड द्यावे व कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये असे विदर्भ न्यूजच्या वतीने सुद्धा माहूर व परिसरातील जनतेला आवाहन करण्यात येत आहे। माहूर येथील रेणुका देवी संस्थानचे सुरक्षा रक्षक ज्यामध्ये अरुण घोडेकर, इंद्रजित राठोड, नंदकिशोर देशमुख, रामेश्वर चव्हाण, अमोल राठोड, कैलास राठोड, दिलीप जाधव, प्रकाश मोरे इत्यादी सुरक्षा रक्षक हे अहोरात्र आपले कर्तव्य बजावित असून श्रावण जाधव हे या सुरक्षा रक्षकांचे नियोजन करीत आहेत। मात्र जनतेने भीतीने गांगरून व घाबरून न जाता दिलेल्या नियमांचे पालन करावे असेही आवाहन तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी केलेले आहे। विदर्भ न्यूज करिता संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा वृत्तांत।